पण ज्या वेळेला ही कळ्या उमलतात तेव्हा त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो. आज अशीच अनुभूती इथं दिसताना मला कळ्या दिसत आहेत, पण त्या कळ्यामध्ये ही ती दोन फुलं उमललेली आहेत आणि त्याचा सुगंध आज आम्हाला घेताना असा आनंद. मी प्रत्येक वेळेला त्या मुलांना मी सांगत आहे की माझे असेही काही विद्यार्थी आहेत की ते समोर दिसले तरी आम्हाला इतका आनंद होतो की आम्हाला जो पगार मिळतोय, पैसे मिळत आहेत, त्याच्यात ते फिके आहेत त्यांचे. आज तर 2025-26 या बॅचच्या निरोप समारंभ या कार्यक्रमानिमित्त आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले संस्थेचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे रणजित साहेब कोळीकर, मी नंतर म्हणेन, आणि सुजित साहेब, तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले माननीय प्राचार्य रघुनाथ सर, सुपरवायझर कुमार सर, सूत्रसंचालक कार्यक्रम सूत्रसंचालन करणारे सर आणि आपण सर. आपण बऱ्याच वेळेला छोट्याशा यशाला पुरवून जातो. पुरळून न जाता अभिमानाने जर आपण पुढे चालत राहिलो तर 100% आपल्याला यश प्राप्त होईल. जल्लोष करावा, पण कशाचा करावा हे आपल्याला प्रथम कळलं पाहिजे. फक्त शिवाजी महाराज जर असं आपण तोंडात जर नाव घेतलं तर आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट रक्तवाहिन्या अशा संचारतात, आपल्या शरीरावर रोमांच उभा राहतो. छत्रपती महाराज की जय म्हटलं, शिवजयंतीला आपण बरेचसे असे कार्यक्रम घेतो तेव्हा आपल्यामध्ये एक नव चैतन्य संचारत असतं. पण आपण कधीच विचार केलेला नाही की ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं असे ते शिवाजी महाराज, नेमका त्यांचा आपल्याकडे कोणता अभ्यास आहे? त्यांनी किती किल्ले जिंकले, किती गड जिंकले, कुठे काय केलं, एवढंच आपल्याला माहिती. किंवा गुलाल उधळून आपण सण साजरा करतो, पण आपण कधी त्यांचं दिलेच विचारात घेतलं. 1630 साली जन्मणारे, त्यानंतर अवघ्या 30 वर्षानंतर विशिष्ट ध्येय जपणारे हे शिवाजी महाराज त्यांच्या ध्येयाप्रती जात असताना डोळ्यासमोर एकच गोष्ट ध्यानात ठेवत होते, ते म्हणजे शिवराज्याभिषेक. एकदा काय झालं, शिवराज्याभिषेकाच्या दिना दिवशीच हेनरी ऑक्सिटन 6 जून 1674 साली गडावर चाललेले होते, रायगडावरती चढत होते. जात असताना फक्त त्या गडावर जात असताना, चढत असताना फक्त एकच माणूस वरती जात होता. घोड्यावरून त्यांना जाता येत नव्हतं, चालत जायचं म्हणलं तर त्यांना ते अवघड होतं. म्हणून त्यांच्यासाठी पालखीची सोय केलेली होती, पालखीमध्ये बसून चाललेले होते. त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये, आत्मचरित्रामध्ये लिहिताना ह्या सगळ्या गोष्टी नोंद केलेल्या. त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत की हा अतिशय चढणीचा किल्ला आहे, कित्येक लाख म्हणजे शत्रू सैन्याने जर हल्ला करायचा ठरवलं तर वरती फक्त एकच जण जातोय, चालत जातोय, आणि हा गड जिंकणं अशक्य आहे.
एका बाजूला सह्याद्री आहे, दुसऱ्या बाजूला दर्या आहे, आणि अशा अवस्थेमध्ये गडावरती चढणं मुश्किल आहे. जेव्हा ते पालखीत बसून वरती जात होते तेव्हाही ते लिहित होते, आणि ज्या वेळेस रायगडाच्या महादरवाजापाशी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की त्या महादरवाजापाशी उपस्थित असणारे 2 हत्ती त्यांना दिसले, की ज्या रायगडावर चढत असताना फक्त एकच माणूस वरती चढून जाऊ शकतो, मग हे 2 हत्ती इथं आले कसे? त्यांना प्रश्न पडला. म्हणजे ऑक्सिजनने त्यांनी विचारलं, द्वारपालला विचारलं, तुम्ही खरं सांगा, रायगडाला दुसरा दरवाजा आहे, हे 2 हत्ती कोठून आले? कोणीही सांगायला तयार नाही. 2 दिवसानंतर त्यांना राहवलं नाही, त्यांनी महाराजांना विचारलं की महाराज, तुम्ही आम्हाला सांगा की हे 2 हत्ती आले कुठून? रायगडावर चढण्यासाठी दुसरा रस्ता आहे. तेव्हा शिवाजी महाराज काय म्हणले? हसले ते, आणि ते म्हणाले, 20 वर्षापूर्वीच मी हे ठरवलेलं होतं. किती वर्ष? 20 वर्ष. की मला जेव्हा राज्याभिषेक करावा लागेल त्यावेळेला मला गडावरती 2 हत्तींची गरज भासणार आहे. 20 वर्षापूर्वीच मी हत्तीच्या पिल्लांना पालखीमध्ये घालून वरती आणलेलं होतं. हे ते त्यांचं ध्येय, हे त्यांचं स्वप्न. ध्येयाप्रती खूणगाठ बांधून चालणारी व्यक्ती. आज आपण किती ध्येय बाळगतो? आपल्याकडे किती ध्येय आहे? उद्याच्या परीक्षेचं ध्येय आहे का आपल्याकडे? उद्या परीक्षा आहे, आपण किती ध्येयाप्रती चाललो? आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी सांगतोय बाळांनो, जन्म आणि मरण लक्षात राहू द्या. प्रत्येकाने जन्म घेतलेला आहे. कशासाठी जन्म घेतलेला आहे? फक्त आणि फक्त मरणासाठी जन्म घेतलेला आहे. सगळ्या गोष्टी करू शकता, पण मरण तुम्हाला चुकणार नाही. तर जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये जे आहे ना, त्याला म्हणतात जीवन. अतिशय योग्य रीतीने चांगल्या प्रकारे जीवन जगा आणि ध्येयाप्रती मार्गक्रमण करा. जरूर तुम्हाला यश मिळेल. या ठिकाणी तुम्ही मला 2 शब्द बोलण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम तुमचा आभार मानेन. आणि असं सांगेन की तुम्हाला जे इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्या सर्व शिक्षकांचा तुम्ही स्मरण करा. जे काय शिकवलेलं ते स्मरण करा आणि ध्येयाप्रती त्या अनुभवाचा वापर करा. जरूर तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद.